आपण पुरवणी मागण्यामध्ये 1400 कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे। त्यामुळे ही योजना बंद होणार नाही। माझ्या एकाही पात्र लाडक्या बहिणीच्या खात्यात जाणारे पैसे बंद होणार नाहीत, हा त्यांच्या लाडक्या भावाचा शब्द आहे। मी लाडक्या बहिणींना प्रेमाने जिंकलेला आहे। अन्नपूर्णा योजना आम्ही देखील सुरू केली, त्याचाही उल्लेख आहे। 89 लाख कुटुंबांना वर्षातून 3 सिलेंडर मिळणार मोफत। नमस्कार लाडक्या बहिणींनो, तुम्ही सुद्धा आताच ऐकलेलं आहे की थेट महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी आदेश दिलेला आहे की आजपासून बहिणींच्या खात्यामध्ये एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता विस्तांतर केला जाणार आहे। बघा, 1400 कोटींचा निधी एप्रिल महिन्याच्या 10व्या हप्त्यासाठी आलेला आहे। बघा, थेट महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी आज आदेश सुद्धा दिलेला आहे की 1400 कोटींचा निधी एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता विस्तांतर करण्यासाठी आलेला आहे। तर या 10व्या हप्त्याचे आजपासून वितरण करण्यास सुरुवात सुद्धा करण्यात आलेला आहे। ज्या बहिणींचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल त्यांच्या खात्यामध्ये आजच एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता सुद्धा येणार आहे। सोबतच महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडमने सुद्धा आदेश दिलेला आहे की आजपासून पात्र बहिणींच्या खात्यामध्ये एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता विस्तांतर केला जाणार आहे। म्हणजेच सरासरी आज 2,52 लाख बहिणींच्या खात्यामध्ये एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता विस्तांतर केला जाणार आहे। थेट महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडम काय म्हटलेले आहे तुम्ही सुद्धा ऐकायचं आहे। 1,52,00,000 महिलांना आम्ही या ठिकाणी या योजनेचा लाभ जो आहे तो डीबीटीच्या माध्यमातून पोहोचवण्याचा जो प्रयत्न आहे तो यशस्वी त्या ठिकाणी करणार आहोत। त्यामुळे कुठेही आम्ही लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी इथे त्यांच्यासोबत दुजाभाव किंवा निवडणुकीच्या आधी एक धोरण आणि निवडणुकीच्या नंतर दुसरं अशा पद्धतीचा कुठेही आम्ही दुजाभाव त्या ठिकाणी करत नाही आहोत। खरं तर वास्तविक पाहता महिलांसाठी पहिल्यांदाच त्यांना आर्थिकरित्या सक्षम करणारी ही योजना महायुतीच्या सरकारने आणली आणि कुठे ना कुठेतरी महिलांच्या आयुष्यामध्ये तो आनंद त्या ठिकाणी आणण्याचा प्रयत्न केला। तर बघा, आताच तुम्ही सुद्धा ऐकलेलं आहे की थेट महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडमने आदेश दिलेला आहे की आज पात्र बहिणींच्या खात्यामध्ये एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता विस्तांतर केला जाणार आहे। त्यामुळे जर तुम्ही लाडकी बहीण असाल, तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल, तुमच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता आलेला असेल तर तुम्हाला आज थेट एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता सुद्धा येणार आहे। परंतु ज्या लाडक्या बहिणींना अजून फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता, मार्च महिन्याचा 9वा हप्ता आलेला नसेल त्यांना आज मागील 2 महिन्यांचे पैसे येणार आहेत आणि त्यांना उद्यापासून एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता सुद्धा विस्तांतर केला जाणार आहे। परंतु ज्या माता भगिनींना, ज्या लाडक्या बहिणींना फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता आलेला आहे, मार्च महिन्याचा 9वा हप्ता आलेला आहे, त्यांना आज एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता सुद्धा विस्तांतर केला जाणार आहे। परंतु आज महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी सुद्धा आदेश दिलेला आहे की आजपासून बहिणीच्या खात्यामध्ये एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता विस्तांतर करा। परंतु अजितदादांनी सांगितल्याप्रमाणे आज काही लाडक्या बहिणींना 500 रुपये सुद्धा मिळणार आहे। म्हणजे आज काही लाडक्या बहिणींना एप्रिल हप्ता 500 रुपये, काही लाडक्या बहिणींना आज एप्रिल हप्ता 1500 रुपये, तर काही लाडक्या बहिणींना आज एप्रिल हप्ता 2100 रुपये सुद्धा मिळणार आहे। परंतु कोणाला 1500 रुपये मिळणार, कोणाला 500 रुपये, कोणाला 2100 रुपये मिळणार आहे ते सुद्धा अजितदादांनी सांगितलेलं आहे। तुम्ही सुद्धा ऐकायचं आहे। तुमचं म्हणणं आहे की त्यामध्ये कुठल्या तरी एका योजनेचा लाभ घ्यावा, मग त्यांनी इकडची योजना जी आहे राज्य सरकारची ती 500ची केंद्राची ती त्यांना मिळेलच। केंद्राच्या योजनेचा आणि राज्य सरकारचा अर्थार्थी काही संबंध नाही, कारण मोदी साहेबांनी ती देशातल्या शेतकऱ्यांना दिलेली योजना आहे। जर असं काही असेल तर ही 500 रुपयाची योजना ती न घेता 1,500 रुपयाचा फायदा म्हणजे लाभ घ्यावा। कुठला लाभ निवडायचा ते ऐच्छिक आपण आमच्या लाडक्या बहिणींवर सोपवलेलं आहे। तर बघा, आताच तुम्ही सुद्धा ऐकलेलं आहे की थेट महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी स्पष्टपणे आदेश दिलेला आहे की ज्या बहिणी पात्रतेच्या निकषांमध्ये बसत असतील त्यांना 1500 रुपये आणि 2100 रुपये सुद्धा देणार आहोत। परंतु ज्या लाडक्या बहिणी पात्रतेच्या निकषांमध्ये बसत नसतील त्यांना फक्त प्रत्येक महिन्याला 500 रुपये देण्यात येणार आहे। त्यामुळे या पात्रता कोणकोणत्या आहेत
आहे ते सुद्धा आपण बघणार आहोत. आज याच्यावरती GR सुद्धा काढण्यात आलेला आहे. ज्या लाडक्या बहिणी पात्रतेच्या निकषांमध्ये बसत असतील त्यांच्याच खात्यामध्ये पैसे सुद्धा येणार आहेत. म्हणजेच आज बहिणींच्या खात्यामध्ये एकत्रितपणे 3 लाभांचे पैसे येणार आहे. ज्या बहिणी लाडकी बहीण योजनेच्या पात्रतेच्या निकषांमध्ये बसत असतील त्याच लाडक्या बहिणींना 3 लाभांचे पैसे येणार आहेत. अन्यथा जर तुम्ही या पात्रतेमध्ये बसत नसाल तर तुम्हाला फक्त 500 रुपये येणार आहेत. परंतु लाडक्या बहिणींना आज कोणकोणत्या लाभांतर्गत पैसे येणार आहेत त्याविषयी सुद्धा अपडेट देण्यात आलेले आहे. बघा, सर्वात प्रथम आज लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता मिळणार आहे. तुम्ही जर लाडकी बहीण असाल, पात्रतेमध्ये बसत असाल तर तुम्हाला आज 10वा हप्ता मिळणार आहे. सोबतच ज्या लाडक्या बहिणींच्या घरामध्ये कोणत्या तरी कंपनीचा गॅस आहे त्यांना आज गॅस कनेक्शनचे पैसे येणार आहे. थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सुद्धा आदेश दिलेला आहे की 3 गॅस प्रत्येक लाडक्या बहिणींना मोफत सुद्धा देणार आहोत. आणि जो तिसरा लाभ आहे तर तो तिसरा लाभ म्हणजे ओळणीच्या स्वरूपामध्ये बहिणींना आज 3000 रुपये सुद्धा देण्यात येणार आहेत. एकंदरीत आज बहिणींच्या खात्यामध्ये 3 लाभांतर्गत पैसे सुद्धा येणार आहेत. जर तुम्ही लाडकी बहीण असाल, तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल तर तुमच्यासाठी आनंदाचा दिवस ठरणार आहे. परंतु आज सरसकट सर्व बहिणींच्या खात्यामध्ये 3 लाभांचे पैसे येणार नाहीत. यासाठी राज्य सरकारकडून 2 याद्या सुद्धा तयार करण्यात आलेल्या आहेत. बघा लाडक्या बहिणींनो, तुम्हाला सुद्धा माहिती आहे की महाराष्ट्र राज्यातील तब्बल 2,52,00,000 बहिणींचे अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेले आहेत. आणि या बहिणींच्या खात्यामध्ये एकाच दिवशी या 3 लाभांचे पैसे विस्तांतर करणे शक्य होणार नाही. त्यामुळे आज प्रामुख्याने 2 याद्या सुद्धा तयार करण्यात आलेल्या आहेत. तर या 2 याद्यांमध्ये किती जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे. जर तुमचा जिल्हा या जिल्ह्यांपैकी असेल तर तुम्हाला आज पैसे येणार आहेत. परंतु जर तुमचा जिल्हा आजच्या यादीमध्ये नसेल तर तुम्हाला उद्या पैसे येणार आहेत. बघा, प्रामुख्याने पहिल्या यादीमध्ये 15 जिल्ह्यांचा समावेश सुद्धा करण्यात आलेला आहे आणि दुसऱ्या यादीमध्ये थेट 21 जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. म्हणजेच महाराष्ट्र राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत. तर या 36 जिल्ह्यांमध्ये 2 दिवसांमध्ये हे पैसे सुद्धा येणार आहेत. कारण एका वेळेस फक्त 35 लाख बहिणींची डीबीटी तयार होत असते. आज 35 लाख बहिणींची डीबीटी तयार सुद्धा करण्यात आलेले आहे. थेट महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी लाडकी बहीण योजनेचे हप्ता सोडणारे जे अधिकारी आहेत त्यांना आज ऑर्डर सुद्धा दिलेली आहे. त्यामुळे आज या डीबीटीच्या माध्यमातून पात्र बहिणींच्या खात्यामध्ये 3 लाभांचे पैसे येणार आहेत. परंतु आज फक्त या 15 जिल्ह्यांमध्ये पैसे येणार आहेत. ते 15 जिल्हे सुद्धा बघून घ्या. त्यामुळे आज पहिल्या यादीमधील 15 जिल्ह्यांमध्ये या 3 लाभांचे पैसे सोडण्यात आलेले आहेत. त्यामुळे ज्या बहिणींचा जिल्हा या 15 जिल्ह्यांपैकी असेल त्यांना आज 3 लाभांतर्गत पैसे सुद्धा येणार आहेत. परंतु जर तुमचा जिल्हा या 15 जिल्ह्यांपैकी नसेल तर तुम्हाला उद्या सुद्धा पैसे येणार आहेत. त्यामुळे कोणत्या लाडक्या बहिणींनी काळजी करायची गरज नाही. परंतु लाडक्या बहिणींना राज्य सरकारकडून लखपती दीदी या योजनेचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये देण्यात येणार आहेत. याचे अर्ज सुरू झालेले आहेत. प्रत्येक लाडक्या बहिणीला प्रत्येक वर्षाला राज्य सरकारच्या मार्फत 1 लाख रुपये अनुदान देण्यात येणार आहे. परंतु त्यासाठी अर्ज करणं गरजेचं आहे. तो अर्ज सुद्धा कसा करायचा आहे ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे. सोबतच आज प्रमुख वीज बँकेमधून या 3 लाभांचे पैसे सोडण्यात आलेले आहेत. त्यामुळे ज्या बहिणींचं बँक खातं या वीज बँकेपैकी असेल त्यांना आजच पैसे येणार आहेत. त्यामुळे तुमचं बँक खातं या वीज बँकेपैकी आहे का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे. अन्यथा तुम्हाला पैसे येणार नाही. थेट आदेश सुद्धा देण्यात आलेला आहे. एकंदरीत आज काही बँकांना काही जिल्ह्यांना प्राधान्य सुद्धा देण्यात आलेलं आहे. त्यामुळे सर्वात अगोदर हे जे 15 जिल्हे आहेत तर ते 15 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा अगदी झटपट बघून घेऊयात. त्यानंतर ज्या वीज बँकेमध्ये हे पैसे जमवणार आहेत तर त्या वीज बँका कोणकोणत्या आहेत ते सुद्धा अगदी झटपट बघून घेऊयात. जेणेकरून तुमचा जिल्हा या 15 जिल्ह्यांपैकी असेल आणि तुमचा बँक खातं या वीज बँकेपैकी असेल तर तुम्हाला आजच पैसे
येऊन जातील, परंतु या तिन्ही लाभांचे पैसे पात्र बहिणींच्या खात्यामध्ये जमवणार आहेत. जर तुम्ही पात्रतेच्या निकषांमध्ये बसत नसाल किंवा बसत असाल तर तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे. कारण ज्या लाडक्या बहिणी पात्रतेच्या निकषांमध्ये बसत नाही त्यांना आज रिजेक्ट म्हणून मेसेज येणार आहे, परंतु ज्या लाडक्या बहिणी पात्रतेच्या निकषांमध्ये बसत असतील त्यांना आज तिन्ही लाभांतर्गत पैसे सुद्धा येणार आहे. तर बघा लाडक्या बहिणींनो, ज्या लाडक्या बहिणींना या 3 लाभांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घ्यायचा आहे त्या लाडक्या बहिणी या 4 पात्रतेमध्ये बसत आहेत का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे. बघा हे 4 निकष अगोदरपासूनच घालण्यात आलेले होते, परंतु याच्यामध्ये बदल सुद्धा करण्यात आलेला आहे. तर बघा जी पहिली पात्रता आहे, पहिला निकष आहे तो म्हणजे लाडक्या बहिणींच्या घरामध्ये 4 चाकी गाडी नसायला पाहिजे. बघा तुमचा अर्ज लाडके बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल आणि तुम्ही या मागील गुढीपाडव्याला 4 चाकी गाडी घेतलेली असेल तर तुम्हाला आज पैसे येणार नाहीत, कारण तुमचा डाटा महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडम यांच्याकडे RTO ऑफिस कडून गेलेला आहे. त्यामुळे जर 4 चाकी गाडी घेतलेली असेल तर तुम्हाला आज रिजेक्ट म्हणून मेसेज सुद्धा येणार आहे. सोबतच दुसरी जी पात्रता आहे, दुसरा जो निकष आहे तर तो दुसरा निकष मध्ये बहिणींचे उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमीच असावे. जर तुम्ही लाडकी बहीण असाल, तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल तर तुमचे उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमीच असावे. जर तुमचे उत्पन्न या चालू वर्षामध्ये 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त झालेला असेल तर तुम्हाला पैसे येणार नाही. तुम्ही या चालू वर्षामध्ये उत्पन्न दाखला सुद्धा काढायचा आहे. जर तुम्ही उत्पन्न दाखला न काढला तर तुम्हाला पैसे येणार नाहीत. सोबतच लाडक्या बहिणींनो, जो तिसरा निकष आहे तर तो तिसरा निकष म्हणजे बहिणींच्या घरामधील कोणताही सदस्य खाजगी किंवा सरकारी टॅक्स भरत नसावा. जर तुमच्या घरामधील एखादा सदस्य टॅक्स भरत असेल, मग तो खाजगी टॅक्स असेल किंवा सरकारी टॅक्स असेल तर तुम्हाला पैसे येणार नाहीत, कारण आपण टॅक्स तेव्हाच भरतो ज्यावेळेस आपले उत्पन्न 5 लाख रुपयांपेक्षा जास्त असते. त्यामुळे जर एखादा सदस्य टॅक्स भरत असेल तर तुम्ही बँकेच्या मेसेजची वाट पाहून उपयोग सुद्धा होणार नाही. सोबतच लाडक्या बहिणींनो, जो चौथा निकष आहे, चौथी जी पात्रता आहे ते म्हणजे लाडक्या बहिणींच्या घरामधील कोणताही सदस्य या चालू वर्षामध्ये नोकरीला सुद्धा लागलेला नसावा. याच्यामध्ये वकील असेल, शिक्षक असेल, डॉक्टर असेल, शिपाई असेल, कर्मचारी असेल किंवा एखाद्या सरकारी कार्यालयामध्ये कामगार असेल तर तुम्हाला पैसे येणार नाहीत. अन्यथा जर कोणताही सदस्य नोकरीमध्ये लागलेला नसेल तरच पैसे येणार आहेत. आणि सर्वात महत्त्वाचा आणि शेवटचा निकष म्हणजे लाडक्या बहिणी लाडकी बहीण योजना सोडून इतर कोणत्या योजनेचा लाभ घेत नसावे. याच्यामध्ये संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, विधवा पेन्शन योजना या योजनांचा ज्या लाडक्या बहिणी लाभ घेत आहेत त्यांना लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून फक्त 500 रुपये देण्यात येणार आहे. तुम्ही सुद्धा काही मिनिटांपूर्वी ऐकलेलं आहे. थेट महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी घोषणा सुद्धा केलेली आहे. म्हणजेच तुम्ही फक्त लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असावेत, लाडकी बहीण योजना सोडून दुसऱ्या कोणत्या योजनेचा लाभ घेत नसावेत. जर तुम्ही दुसऱ्या पण योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला पैसे येणार नाही. थेट आदेश सुद्धा देण्यात आलेले आहेत. तर बघा ज्या लाडक्या बहिणी या 4 निकषांमध्ये या 4 पात्रतेमध्ये पात्र ठरत असतील त्याच बहिणींना आज पैसे सुद्धा येणार आहेत. अन्यथा जर तुम्ही या 4 पात्रतांपैकी एका जरी पात्रतेमध्ये अपात्र ठरत असाल तर तुम्हाला पैसे येणार नाही. थेट महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडमनी आदेश दिलेला आहे की पात्रतेच्या निकषांमध्ये बसत असणाऱ्या बहिणींच्याच खात्यामध्ये आज पैसे सुद्धा जमा होणार आहेत. ज्या बहिणी पात्रतेच्या निकषांमध्ये बसत नसतील तर त्यांनी मोबाईलच्या मेसेजची वाट पाहून उपयोग सुद्धा होणार नाही. परंतु आज ज्या 15 जिल्ह्यांमध्ये या 3 लाभांचे पैसे सोडण्यात आलेले आहेत ते 15 जिल्हे सुद्धा लगेच बघून घ्या, जेणेकरून तुमचा जिल्हा या 15 जिल्ह्यांपैकी असेल तर तुम्हाला सुद्धा आजच पैसे येऊन जातील. परंतु ज्या माता भगिनींचा ज्या लाडक्या बहिणींचा जिल्हा या 15 जिल्ह्यांपैकी नसेल त्या लाडक्या बहिणींनी काळजी करायची गरज नाही, कारण त्यांना सुद्धा उद्या सुद्धा हे पैसे विस्तांतर सुद्धा सुरूच राहणार आहे. एकंदरीत 2 दिवसांमध्ये 36 जिल्ह्यांमध्ये या 3 लाभांचे पैसे विस्तांतर करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. आज 15 जिल्ह्यांची डीबीटी सुद्धा तयार करण्यात आलेली आहे. उद्या 21 जिल्ह्यांची डीबीटी सुद्धा तयार करण्यात आलेली आहे. त्यामुळे आज ज्या 15 जिल्ह्यांमध्ये या 3 लाभांचे पैसे विस्तांतर होणार आहे ते 15 जिल्हे अगदी झटपट पद्धतीने बघून घेऊया. तर बघा लाडक्या बहिणींनो, या 15 जिल्ह्यांपैकी पहिला जिल्हा म्हणजे बीड जिल्हा. बघा बीड जिल्ह्यामधील जेवढ्या पण माता भगिनी असतील, जेवढ्या पण लाडक्या बहिणी असतील त्यांना आजच 3 लाभांचे पैसे येणार आहे. सोबतच दुसरा जिल्हा म्हणजे
धाराशिव जिल्हा, तिसरा जिल्हा म्हणजे लातूर जिल्हा, चौथा जिल्हा म्हणजे नांदेड जिल्हा, पाचवा जिल्हा म्हणजे परभणी जिल्हा, सहावा जिल्हा म्हणजे हिंगोली जिल्हा, सातवा जिल्हा म्हणजे जालना जिल्हा, आठवा जिल्हा म्हणजे नगर जिल्हा म्हणजेच अहिल्यानगर जिल्हा, सोबतच नववा जिल्हा म्हणजे छत्रपती संभाजीनगर जिल्हा, दहावा जिल्हा म्हणजे पुणे जिल्हा, अकरावा जिल्हा म्हणजे रायगड जिल्हा, बारावा जिल्हा म्हणजे रत्नागिरी जिल्हा, तेरावा जिल्हा म्हणजे ठाणे जिल्हा, 14वा जिल्हा म्हणजे मुंबई शहर आणि 15वा जिल्हा म्हणजे मुंबई उपनगर. त्यासोबत आज नागपूर जिल्ह्याला, अमरावती जिल्ह्याला, यवतमाळ जिल्ह्याला, सोबतच बुलढाणा जिल्ह्याला सुद्धा प्राधान्य देण्यात आलेलं आहे. म्हणजेच या 4 जिल्ह्यांमध्ये पैसे आले तर येऊ शकतात, कारण 19 जिल्ह्यांचे डीबीटी तयार करण्यात आलेले होते. त्यामधील 4 जिल्हे वगळण्यात आलेले होते. म्हणजे आज 15 जिल्ह्यांमध्ये फिक्स पैसे येणार आहेत, परंतु आज 4 जिल्ह्यांमध्ये सुद्धा पैसे येऊ शकतात. एकत्रित आज 19 जिल्ह्यांमध्ये सुद्धा हे पैसे येण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे, कारण हे पैसे डीबीटीच्या माध्यमातून तुमच्या बँक खात्यामध्ये हस्तांतर होणार आहे. सोबतच लाडक्या बहिणींनो, आज ज्या वीज बँकेमधून या 3 लाभांचे पैसे सोडण्यात आलेले आहेत त्या वीज बँका सुद्धा बघून घेऊया, जेणेकरून तुमचं बँक खातं या वीज बँकेपैकी असेल तर तुम्हाला सुद्धा आजच पैसे येऊन जातील. परंतु त्या अगोदर एक गोष्ट लक्षात घ्या की बँकांवरती 3 नियम लागू झालेले आहेत. ज्या बहिणी या बँकांचे 3 नियम पाळणार आहेत त्याच बहिणींना पैसे येणार आहेत. अन्यथा जर तुम्ही हे नियम जर नाही पाळले तर तुम्हाला पैसे येणार नाही. त्यामुळे तुम्हाला बँका सांगणार आहे, परंतु त्याच्या अगोदर नियम सुद्धा सांगणार आहे. नियमामध्ये बसत असल्यास तुम्हाला सुद्धा पैसे येणार आहे. परंतु आज लाडक्या बहिणींसाठी राज्य सरकारकडून 4 आनंदाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत. जर तुम्ही या पात्रतेमध्ये बसत असाल, या 4 निकषांमध्ये बसत असाल तर तुम्हाला या 4 आनंदी निर्णयांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे. परंतु आज वीज बँकेमधून पैसे सोडण्यात आलेले आहेत, त्या वीज बँका बघून घेऊयात. परंतु त्याच्या अगोदर आपण जे बँकांवरती 4 नियम लागू करण्यात आलेले आहेत ते 4 नियम सुद्धा बघून घेऊयात. परंतु सध्याच्या स्थितीला आपण ज्या 4 योजनांचे अर्ज सुरू झालेले आहेत त्या 4 योजना सर्वात अगोदर बघून घेऊयात. बघा, 4 योजनांपैकी पहिली योजना म्हणजे मोफत शिलाई मशीन योजना. राज्य सरकारची सर्वात मोठी योजना आहे. ज्या बहिणींना स्वतःच्या पायावरती उभं राहायचं असेल, स्वतःला सक्षम बनायचं असेल तर त्यांनी मोफत शिलाई मशीन योजना या योजनेचा अर्ज करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला शिलाई मशीन खरेदीसाठी 15,000 रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत. परंतु तुमचा अर्ज मोफत शिलाई मशीन योजनेसाठी पात्र ठरावा लागणार आहे, तरच पैसे येणार आहेत. परंतु या मोफत शिलाई मशीन योजनेसाठी 3 पात्रता घालण्यात आलेल्या आहेत. ज्या बहिणी 3 पात्रतेमध्ये बसत असतील त्यांनाच पैसे येणार आहे. तर बघा लाडक्या बहिणींनो, या 3 पात्रतांपैकी पहिली पात्रता म्हणजे तुमचे उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असावे. दुसरी पात्रता म्हणजे तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असावा. आणि तिसरी पात्रता म्हणजे तुमच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी नोकरीमध्ये कामगार नसावा आणि तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असावे, तर तुम्हाला पैसे येणार आहे. सोबतच तुमच्याकडे आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान कार्ड, उत्पन्न दाखला, सोबतच वयाचा दाखला अशी डॉक्युमेंट सुद्धा असायला पाहिजे. त्यानंतर तुम्ही प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना ही केंद्र सरकारची वेबसाईट आहे, तर त्या वेबसाईटवरून अर्ज सुद्धा करायचा आहे. म्हणजेच महाराष्ट्र शासनाकडून या योजनांचे अर्ज राबवले जात नाही, थेट केंद्र सरकारकडून मोफत शिलाई मशीन योजनेचा लाभ सर्व बहिणींना देण्यात येणार आहे. तुम्ही प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना या योजनेच्या माध्यमातून अर्ज करणं गरजेचं आहे. त्यानंतर तुम्हाला शिलाई मशीनसाठी 15,000 रुपये रक्कम थेट तुमच्या बँक खात्यामध्ये जमा केले जाणार आहे. सोबतच लाडक्या बहिणींसाठी जी दुसरी योजना आलेली आहे तर ती दुसरी योजना म्हणजे मोफत डंक मशीन योजना. बघा, लाडक्या बहिणींना सक्षम करण्यासाठी म्हणजेच महिला सक्षमीकरणाच्या माध्यमातून डंक मशीन सुद्धा सुरू करण्यात आलेले आहे. तर या डंक मशीन खरेदी करण्यासाठी बहिणींच्या खात्यामध्ये 25,000 रुपये रक्कम जमा केले जाणार आहे. परंतु या डंक मशीनसाठी सुद्धा 3 पात्रता घालण्यात आलेल्या आहेत. ज्या बहिणी या 3 पात्रतेमध्ये बसत असतील त्याच बहिणींना डंक मशीन योजना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. बघा, या डंका मशीनसाठी जी पहिली पात्रता घालण्यात आलेली आहे तर ती पहिली पात्रता म्हणजे लाडक्या बहिणींच्या घरामधील कोणताही सदस्य टॅक्स भरत नसावा. बहिणीचे उत्पन्न, सोबतच बहिणींकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असायला पाहिजे. जर तुमच्याकडे रेशन कार्डच नसेल तर तुमचे उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असावे. त्यासाठी तुमच्याकडे उत्पन्न दाखला असायला पाहिजे, तर तुम्हाला या मोफत डंका मशीन योजना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. अन्यथा तुम्हाला याचा लाभ घेता येणार नाही. सोबतच लाडक्या बहिणींसाठी जी राज्य सरकारकडून तिसरी योजना सुरू करण्यात आलेली आहे तर ती तिसरी योजना म्हणजे मोफत पिठाची गिरणी. बघा, ही योजना राज्य सरकारची सर्वात मोठी योजना आहे. म्हणजे तुम्हाला राज्य सरकारच्या मार्फत 20,000
रुपये रक्कम पिठाची गिरण खरेदी करण्यासाठी देण्यात येणार आहे. म्हणजेच राज्य सरकारकडून महिला सक्षमीकरणाच्या माध्यमातून मोफत किटाची गिरण खरेदी करण्यासाठी अनुदान सुद्धा देण्यात येणार आहे. परंतु या योजनेचा अर्ज महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडम यांच्या ऑफिसमध्ये करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला मोफत पिठाची गिरण खरेदी करण्यासाठी 20,000 रुपये रक्कम तुमच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहे. सोबतच लाडक्या बहिणींसाठी जी शेवटची म्हणजे चौथी योजना आहे तर ती चौथी योजना म्हणजे मोफत सौर चूल योजना. म्हणजे सूर्याच्या प्रकाशावरती चालणारी चूल त्याला म्हणतात सौर चूल योजना. तर या योजनेचा अर्ज राज्य सरकारकडून सुरुवात करण्यात आलेला आहे. ज्या लाडक्या बहिणींना गॅस वापरायचा नसेल तर त्यांनी सौर चूल योजनेचा अर्ज करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला सौर चूल खरेदी करण्यासाठी 20,000 रुपये रक्कम तुमच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहे. एकंदरीत राज्यामधील सर्व लाडक्या बहिणींना 4 योजनांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये देऊन त्यांना महिला सक्षमीकरणाच्या माध्यमातून सक्षम करण्याचं उद्दिष्ट सरकारने सुद्धा ठेवलेलं आहे. त्यामुळे जर तुम्ही लाडकी बहीण असाल तर तुम्ही सुद्धा या योजनांचे अर्ज करायचे आहेत. परंतु आज बँकांवरती जे 4 नवीन नियम लागू झालेले आहेत ते 4 नियम सुद्धा बघून घेऊया. त्यानंतर आपण आज 20 बँकेमध्ये पैसे येणार आहेत त्यात 20 बँका सुद्धा बघून घेऊयात. बघा लाडक्या बहिणींनो, आज बँकांवरती 4 नियम लागू झालेले आहेत. त्या 4 नियमांपैकी जो पहिला नियम आहे तर तो पहिला नियम म्हणजे लाडक्या बहिणींनी त्यांची डीबीटी ऍक्टिव्ह करायची आहे. बघा भरपूर बँकेची डीबीटी डिॲक्टिव्ह सुद्धा झालेली आहे. त्यामुळे भरपूर माता भगिनींना पैसे सुद्धा आलेले नव्हते. त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर तुमची डीबीटी ऍक्टिव्ह करायची आहे, अन्यथा तुमचे पैसे पेंडिंगला सुद्धा पडू शकतील, तुम्हाला पैसे येणार नाही. त्यामुळे लवकरात लवकर डीबीटी ऍक्टिव्ह करा तरच पैसे येणार आहे. सोबत आज लाडक्या बहिणींनो, जो बँकेवरती दुसरा नियम लागू झालेला आहे तर तो दुसरा नियम म्हणजे पॅन कार्ड. बघा नवीन पॅन कार्ड आल्यामुळे बँकेला लवकरात लवकर पॅन 2.0 हे सुद्धा तुम्ही लिंक करायचं आहे. म्हणजेच सर्व लाडक्या बहिणींनी आपले आधार कार्ड बँक खात्याशी, आपले पॅन कार्ड बँक खात्याशी लिंक करणं सुद्धा गरजेचं आहे, अन्यथा तुम्हाला सुद्धा पैसे येणार नाहीत. बघा लाडक्या बहिणींनो, जो बँकेवरती दुसरा नियम लागू झालेला आहे तर तो दुसरा नियम अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. म्हणजेच तुमचे पॅन कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक असावे तर तुम्हाला पैसे सुद्धा येणार आहे. सोबतच जो बँकेवरती तिसरा नियम लागू झालेला आहे तर तो तिसरा नियम म्हणजे बँकेची तुम्ही आजच्या आज KYC सुद्धा करायची आहे. जर तुम्ही बँकेची KYC केली नाही तर तुम्हाला पैसे येणार नाहीत. याच्यामध्ये तुमचं नाव असेल, तुमची जन्मतारीख असेल, तुमचं वय असेल, मायनर असेल, मेजर असेल, यांसारख्या सर्व गोष्टी आजच्या आज करून घ्यायच्या आहेत. म्हणजे सेव्हिंग अकाउंट असेल, करंट अकाउंट असेल, यांसारख्या गोष्टी सुद्धा करायच्या आहेत. बघा बँकेवरती जो तिसरा नियम लागू झालेला आहे तो म्हणजे बँकांची KYC करायची आहे तरच पैसे येणार आहेत, अन्यथा पैसे येणार नाही. सोबतच बँकेवरती जो चौथा नियम लागू झालेला आहे तो चौथा नियम म्हणजे ज्या बहिणीने जॉईंट बँक खातं लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यासाठी दिलेला आहे त्यांना लवकरात लवकर रिजेक्ट सुद्धा करण्यात येणार आहे. त्यांना पुढील 5 वर्ष लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येणार नाही. त्यामुळे जर तुम्ही चुकून जॉईंट खातं दिलेलं असेल तर तुम्ही ते खातं सुद्धा बदलायचं आहे. फक्त तुमच्या स्वतःच्या नावाने एक सेपरेट खातं सुद्धा खोलायचं आहे. त्यानंतर त्याच्यासोबत आधार कार्ड सुद्धा लिंक करायचं आहे. थेट पैसे त्या बँक खात्यामध्ये येणार आहेत, कोणतेही जास्त प्रोसेस करायची गरज नाही. बघा लाडक्या बहिणींनो, बँकांवरती 4 नियम लागू झालेले होते, ते 4 नियम सांगितले आहेत. जर तुम्ही या 4 नियमांमध्ये बसत असाल, या 4 पात्रतेमध्ये बसत असाल तर तुम्हाला पैसे येणार आहेत. परंतु आज प्रामुख्याने 15 जिल्ह्यामधून हे पैसे सोडण्यात आलेले आहेत. ते 15 जिल्हे सांगितलेले आहेत. परंतु आज ज्या प्रामुख्याने 20 बँकेमधून या 3 लाभांचे पैसे सोडण्यात आलेले आहेत त्या 20 बँका सुद्धा झटपट बघून घ्या, जेणेकरून तुमचं बँक खातं त्या 20 बँकेपैकी असेल तर तुम्हाला सुद्धा आजच पैसे येऊन जातील. तर बघा लाडक्या बहिणींनो, या 20 बँका तुमच्या समोर सुद्धा मांडलेल्या आहेत. त्यामुळे जर तुमचं बँक खातं या 20 बँकेपैकी असेल तर तुम्हाला सुद्धा आजच पैसे येऊन जाणार आहेत. बघा लाडक्या बहिणींनो, जे पहिले बँक आहे तर ती पहिली बँक म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया. बघा उजव्या साईडच्या तळ्यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया आहे. तर ही बँक गव्हर्नमेंट मान्यता असलेली सर्वात मोठी बँक आहे. या बँकेला एका दिवसामध्ये आधार कार्ड लिंक होतं, म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेला सर्वात मोठी डीबीटी आहे.
त्यामुळे आज सर्वात अगोदर स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेमध्ये पैसे येणार आहे. सोबतच दुसरी बँक म्हणजे युनियन बँक ऑफ इंडिया, ज्या बहिणींचं बँक खातं युनियन बँकेमध्ये आहे त्यांना सुद्धा आज सर्वात अगोदर पैसे येणार आहे. सोबतच तिसरी बँक म्हणजे युको बँक सुद्धा गव्हर्नमेंटची सर्वात मोठी बँक आहे. सोबतच चौथी बँक म्हणजे पोस्ट बँक. बघा सर्वांना माहिती आहे की पोस्ट बँकेला एका दिवसामध्ये आधार कार्ड सुद्धा लिंक होतं, त्यामुळे आज पोस्ट बँकेमध्ये सुद्धा पैसे येणार आहे. सोबतच पाचवी बँक म्हणजे ॲक्सिस बँक, सहावी बँक म्हणजे बँक ऑफ बडोदा, सातवी बँक म्हणजे बँक ऑफ इंडिया, आठवी बँक म्हणजे बँक ऑफ महाराष्ट्र, नववी बँक म्हणजे कॅनरा बँक, दहावी बँक म्हणजे सेंट्रल बँक ऑफ इंडिया, अकरावी बँक म्हणजे सिटी बँक, बारावी बँक म्हणजे पेटीएम बँक, 13वी बँक म्हणजे HDFC बँक, 14वी बँक म्हणजे ICICI बँक, 15वी बँक म्हणजे IDBI बँक, 16वी बँक म्हणजे IDFC बँक, 17वी बँक म्हणजे इंडियन बँक, 18वी बँक म्हणजे इंडियन ओव्हरसीज बँक, 19वी बँक म्हणजे इंडस बँक आणि 20वी बँक म्हणजे येस बँक. बघा ज्या बहिणींचं बँक खातं या 20 बँकेपैकी असेल, सोबतच आज 15 जिल्ह्यांपैकी त्यांचा जिल्हा असेल तर त्यांच्या खात्यामध्ये आजच पैसे येणार आहेत. परंतु लाडक्या बहिणींनो, तुम्हाला सुद्धा सांगितलेल्या 4 पात्रतेमध्ये तुम्ही सुद्धा बसत आहात का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे, तर तुम्हाला पैसे येणार आहेत, अन्यथा तुम्हाला पैसे येणार नाही. थेट आदेश सुद्धा देण्यात आलेला आहे. बघा तुम्हाला 4 पात्रता अगदी काटेकोर पद्धतीने सांगितलेल्या होत्या, परंतु याच्यामध्ये काही बदल करण्यात आलेले होते, ते बदल सुद्धा सांगितलेले आहेत. बघा याच्यामध्ये पहिली पात्रता होती, तर ती पहिली पात्रता म्हणजे तुमचे उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असावे. दुसरी जी पात्रता होती तर ती दुसरी पात्रता म्हणजे तुमच्या घरामधील कोणत्याही सदस्याने 4 चाकी गाडी घेतलेली नसावी. सोबतच जी तिसरी पात्रता आहे तर ती तिसरी पात्रता म्हणजे तुमच्या घरामधील कोणताही सदस्य या चालू वर्षामध्ये नोकरीला लागलेला नसावा, मग ती सरकारी असो किंवा खाजगी असो. आणि चौथी जी पात्रता आहे ती म्हणजे लाडकी बहीण योजना सोडून इतर कोणत्या योजनेचा लाभ घेत नसावी. जर तुम्ही या पात्रतेच्या निकषांमध्ये बसत असाल, सोबतच गॅस कनेक्शनच्या निकषांमध्ये बसत असाल, तर तुम्हाला आज गॅस कनेक्शनचे पैसे सुद्धा येणार आहेत. तर बघा या गॅस कनेक्शनसाठी 3 पात्रता घालण्यात आलेल्या आहेत. पहिली पात्रता म्हणजे तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असावा. दुसरी पात्रता म्हणजे तुमच्या घरामध्ये कोणत्या तरी कंपनीचा गॅस असावा. तिसरी पात्रता म्हणजे त्या गॅसला सरासरी 6 महिने पूर्ण झालेले असावे. ज्या बहिणी या 3 पात्रतेमध्ये बसत असतील त्यांनाच आज गॅस कनेक्शनचे पैसे येणार आहेत. एकंदरीत लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वपूर्ण अशी अपडेट सुद्धा आलेली होती. ती अपडेट तुमच्यापर्यंत काटेकोर पद्धतीने पोहोचवली आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच ज्यांना गरज असेल त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्की शेअर करा. तर चला भेटूयात उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र.